सुधीर, तुझा प्रॉब्लेम काय आहे? तू बोल ना माझ्याशी. आपण मन मोकळेपणाने बोलूया ना. नक्की तुझं चाललंय तरी काय? तू सकाळी उठतो, डबा घेतो, नाश्ता करतो, ऑफिसला जातोस. रात्री 2-2 वाजेपर्यंत तू घरी येतोस आणि नंतर सरळ जाऊन बेडरूममध्ये झोपतोस. त्या व्यतिरिक्त आपल्या दोघांचं काही सारे संभाषण नाही आहे. तुझ्या मनात नक्की काय चाललंय? तुझ्या डोक्यात काय चाललंय? तुझ्या आयुष्यात, तुझ्या बिझनेसमध्ये तुला काही प्रॉब्लेम आहेत का? तर ते मन मोकळेपणाने आपण बोलूया ना. आपलं दोघांचं नातं हे नवरा बायकोचं असलं तर त्याच्यात पण मी समजून समजून किती दिवस समजून तुला घेऊ? आपल्या दोघांच्या नात्यामध्ये हे कम्युनिकेशन राहिलंच नसेल तर मी अजून तुला किती समजून घ्यायचं आणि तू माझ्याशी कम्युनिकेट का करत नाही याचं मी टेन्शन किती घेऊ? आज ना आपण स्पष्ट काहीतरी बोलूया आणि तू ना तुझ्या मनात काय चाललंय नक्की ते मला नक्की मन मोकळेपणाने सांग. तू जे काही तुझे विषय असतील, तुला माझ्यात रस राहिला नाही आहे का? तुला मी तुझ्या आयुष्यात नको आहे का? आपला हा संसार तुला नको आहे का? तुझ्या एन्जॉयमेंटमध्ये तुझ्या जे काय बाहेर तुझी आयुष्य, तुझं पर्सनल आयुष्य जे काय तुझं राहिलं आहे आता, त्याच्यात मी आणि आपली मुलं तुला नको आहेत का? हेही मला तू स्पष्ट सांग. याच्यात माझा कुठलाही तुझ्यावर आक्षेप नसेल, याच्यात माझा तुझ्यावर कुठलंही बर्डन नसेल. पण जे आहे ना ते तू मन मोकळेपणाने मला सांग. जोपर्यंत आपण हे एकमेकांशी कम्युनिकेट करत नाही ना, व्यवस्थित एकमेकांशी बोलून त्या विषयावर आपण जोपर्यंत सोल्युशन काढत नाही ना, तोपर्यंत तुझ्या आयुष्यात तू असाच राहणार आणि मी इकडे फक्त मुलांची उष्टी काढणं, मुलांना शाळेत नेऊन सोडणं, माझं हेच आयुष्य राहणार आहे. आणि मी तुझी रात्रभर जेवणासाठी वाट बघत बसणं आणि तू येणार आणि सरळ बेडरूममध्ये जाऊन झोपणार. हे आयुष्य राहिलं आहे का रे आपल्या दोघांचं? तू सांग ना मला. जे काही प्रॉब्लेम असतील ना आपण बसून खरंच सॉल्व करू. तुझा जो विचार असेल, माझ्याबद्दल असेल, आपल्या संसाराबद्दल असेल, किंवा अजून तुला बिझनेसमध्ये काही प्रॉब्लेम्स असतील, किंवा अजून तुला काही गोष्टी करायच्या असतील, त्याच्यात माझी तुला अडचण असेल, किंवा मग आपल्या मुलांची, आपल्या संसाराची, की मी तुला काही गोष्टी करण्यापासून थांबवत असेल, किंवा माझ्या कुठल्या विचारांचा तुला त्रास होत असेल, माझ्या वागण्या बोलण्याचा तुला त्रास होत असेल, तर मला तू स्पष्टपणे प्लीज ते सांगाच. कारण आता मला ना हे टेन्शन मला सहन होत नाही आहे. आणि हे तुझं सतत बाहेर राहणं, सतत तू माझ्यापासून वेगळं राहणं, हे मला खरंच आता माझ्या ना सहनशक्तीच्या पलीकडे गेले आता. तर मी फक्त ना तुझ्या एक रिक्वेस्ट करते मनापासून, अरे प्लीज सुधीर, प्लीज